मॉर्निंग 7:30 वाजल्यात. आत्ता सुटलो. जाम थंडी आहे इकडं. आता 11 डिग्री दाखवते. रात्री पण जाम होती थंडी. बघा खाली आहे टेंट, सगळे खाली. आता आंघोळ करतो आणि लगेच निघतो आम्ही. चहा पितो आम्ही. चहा जाम थंडी. आजचा 3रा दिवस आहे. निघाला आता नाश्ता करतो. म्हणजे झाले चेकआउट. बघा येत आमचा 8 येत निघालो. आता आमचा झाला. आता नाश्ता करतो. म्हणजे बॅग आहेत ते घ्यायला बोलवतो त्याला. सगळा फॉग झाले. आज निघतो आता. नाश्ता करून निघतो. पोहा सांगितलं नाश्त्याला आणि पराठा आहे. जास्ती तर खाणार नाही मी, थोडाच खाणार आहे. थंडी जाम लागते पण म्हणजे थंडी दाखवते 11 पण हवेचे गेलो ना टोचते अख्खी थंडी. निघतो. आजचा नाश्ता पराठा, दही, पोहा, चाय मिलेगा ना, ब्रेड बटर जैम. बस सगळं घेतले मी. ब्रेड बटर येते. चला आता आम्ही निघतो. इथून झाला चेकआउट. कितीला निघालो? 9ला. सर्वकडे खूप दुःख झाले. निघालो आता. गाडी पण करते आता गरम आणि निघतो आता. लोंगेवाल्याला निघतो. लोंगेवाल्याला वाटतं या राजस्थानची. ते नाही राव आलू बिलू आतमध्ये गेलो पक्षी प्रॉब्लेम नको. आपण ना कवतरी येऊ म्हणजे आपला प्रॉपर योच प्लॅन असता ना मग करता येते. काही नाही अजून 2-3 जण असतात तर करता येतात. भीती वाटत. लेफ्ट दाखवतो तो राईट बोललेला. नहीं नहीं रे नहीं. समोरची काच खराब आहे. इथं पण हे पण भारी होता. इथं पण कॅम्प साईट. चढवाचा मन तर जाम करतं. करूच जाम इच्छा. एक छोटा ब्रेक घेतला आम्ही रस्त्याच्या बाजूला. थोडासा जरा थंड वाटतं. थोडा एक्सपिरियन्स करू इकडचा बरा. अजून म्हणजे इथून लागेल आम्हाला 1 तास लागेल एंट्री करून जायला. राजस्थानी गाव सिरियसली भारी आहे. पण तुला माहिती आहे याच्या राहायला ना गरमी येतात. असं थंडी टाईप नाही. रेगिस्तान.
हे रेगिस्तान. गाडी न्यायची इच्छा तर आली. ही हड्डी वाटतं बकऱ्याची वाटते. हाडी हड्डी बकऱ्याची पाहिजे. बकरा का माहिती नाही, काहीतरी आहे ते जानवरचं तोंड आहे. हा ना, इथं जमारी आहे. मस्त वाटतं एकदम थंडी हे बघा. गाडी रेतीन गेली ना तसले अडकले. छोटा बऱ्या बोलतात गाडी टाक. मी काढे ना टाकल्यावर ना निकाले का ना पक्का डाल दू बघ. आई बोलतात टाक, बोलतं काढेल. चलो नको. अशी वाट लागते. तो बहुत क्यूट है, थोड़ा लाल लाल हो गया पूरा. सबका ऐसे होता है ना, ठंडी में वैसे होता है ना. दूसरी इधर किधर स्कूल है? बाजू में स्कूल है. अरे अच्छा है स्कूल है. चला ती गाडी निघणार नाही वाटते मला. आम्ही निघतो. आमचा टाकायचा प्लॅन कॅन्सल. राजस्थानच्या बकरी का मेंढी, बकरी मेंढी मिक्स अख्खे रोड होते. उचल एक टाक आपल्याला. बकरी घे ना. कधी क्यूट आहे ना वाईट नवरा. लय क्यूट आहे. बाईचा अख्खे असतात ते असतात कला सांभाळायला. गाडीवाला तेच ना. 12 मिनिटं थांबून दे. यायचं असतं त्यांच्या पण बकऱ्या मारतात. आलो मी लोंगेवाल्याला. टँक आता आप कधी जाऊ इथे ना. हो जाऊ का लोंगेवाला. हा तर याची पण रील बनू. हे बघा तुम्ही वाचा. हे आहे 106mm M40 एवा रेकॉर्डर रायफल. ही वाटतं लढाईत यूज झालेली. हे बघा एक वन. जय जवान जय किसान. लोंगेवाल्याची प्लेन बघा. त्याची हिस्ट्री काय माहिती आहे का? पाकिस्तानी आर्मीने आपल्या इथं तेव्हा इथपर्यंत त्यांच्या टँक वगैरे आलेले, विमान. आपल्या एअरफोर्सने आलं. बॉर्डर मूवी बनले ना ते यांच्याच बेसवर बनले. इकडचेच ह्याच्यावर बनले. आय एम लोंगेवाला इंडियन. वेलकम टू लोंगेवाला युद्धस्थळ. इकडे युद्ध झाले. हे बघा हे आपल्या ते गाड्या इथून आलता. म्हणजे लोंगेवाला युद्ध झालता ना, तर बॉर्डर युद्ध त्या टायमाला या इंडियन आर्मीने गाड्या वापरलेल्या. आणि हे टँक पाकिस्तानवाल्यांचाच इकडं सोडून पळालेले. ते आपल्या एअरफोर्सने हल्ला केलेला ना सकाळी, तेव्हा इथून सोडून पळालेला हा टँक. हा पाकिस्तानी टँक आहे. यांना वाटतं कलर मारला टँकला. पाकिस्तानी बघा वर पुढं चिन्ह दिसत असेल तुम्हाला. हे पण एक टँक आहे पाकिस्तानचा. इथून सोडून पळालेले टँक आहे बघा. याच्यावर पण चिन्ह आहे पाकिस्तानचा. ते दिसतं ना मागे जस्ट टँक आहे पाकिस्तानाचा सोडून पडलेला. तर आतमध्ये म्युझियम आहे, तिथं जायला तिकीट काढायला लागेल. आता तिकीट काढायला चाललो आम्ही. तिकीट बघू किती आहे. पण अशा जागेवर तिकीट द्यायला काय वाटत नाही, वर्थ इट आहे. कोई सिख, कोई जाट, मराठा, कोई गोरखा, कोई मद्रासी, सरहद पर मरने वाला हर वीर था भारतवासी. समजला? इथं लढाई झाली. चेक पोस्ट.
हे बघा हे अशा गाड्या डिस्ट्रॉय झाल्या इथून. ही बॅटलफील्ड होती पूर्ण, इथंच लढाई झालेली. इथं बघा ते दिसतात ते खाली बंकर आहे ते तिथं राहिलेले आहेत. पूर्ण हे आहे आपला देशाचा झेंडा, भारत माता की जय. मस्त आहे इथं पण. मी गेलो राजस्थानला, इथं व्हिजिट करा. मस्त आहे इथं. वेदर पण खूप चांगलं आहे. थंडीत आलं तर तुम्ही थंड हवं लागतं खूप. मजा आली एकदम फिरून इथं. आता आम्ही मूवीला जातो. 50 रुपये तिकीट आहे इकडच्या मूवीनं म्युझियमचा. तिथं चाललो होता आम्ही बघायला. पानी की बोतलें, बिजली से चलने वाला लालटेन दिवा, GPS, कंपास. द बॅटल ऑफ लॉर्ड. मी पूर्ण व्हिडिओ घेत आहे, तुम्ही बघा काय बघायचं आहे त्याच्यात. हे दुर्बीन्स, हा ना रेडिओ सेट आहे. लेफ्टनंट धरणवीर यांचा इन्स्टॉल केला. आणि वेस्टिंग दरची पायथन आहे. 1980चा हे बघा मशीन गन. तेव्हा चालवलेलं 7.92 mm मशीन गन आहे. ही चायनीज रायफल, रॉकेट, प्रॉपर ग्रेनेड, सेल्फ लोडिंग रायफल. इथे लढाईमध्ये शहीद झालेले आपले जवान. हे माइन्स लावलेले आपण. अँटी टायकोन्स, फौजी बॉर्डर पिक्चरचा सनी देवल. इथं बघा वॉरचा थोडासा त्यांनी बनवलं आहे. माइंड फील्ड इथं असं माइंड बनवलेलं आहे पाकिस्तानींना थांबवायला. तिकडचे पाकिस्तानी फील्ड, इकडचे आपली फील्ड. असे बघा असे बनवलेले आपले. एअरफोर्स आला आणि सकाळी त्यांचा रेल्वे असा एअरफोर्सला लागला सकाळी 7ला. आम्ही लोंगेवाड्याच्या इकडचा तो व्हिडिओ बघितला. इकडची स्टोरी सांगितली आम्हाला वॉरची अख्खी, कसा काय झाला. चांगली होती, तुम्ही पण येऊन बघू शकता. आता निघतो आम्ही. शेवाळा आता 1:30 वाजल्यात. शेवाळा म्हणजे शेवभाजी रोटी बस. 1:30 वाजल्यात. 1:30 वाजता थांबलो जाऊ तुम्ही. चला आमचं झालं आता चहा वगैरे पिऊन आता निघतो आम्ही जैसलमेर मार्केटला फिरायला. हां वॉशरूम दिसत असेल तुम्हाला. इथं खाला आम्ही स्वागत रेस्टॉरंटमध्ये. चांगला होता, शेवभाजी चांगली होती आणि चहा. पुलाव पण मागवला पण तो खास नव्हता तेवढा. निघतो आता मी. ये मागे बिकानेर जोधपूर 34 लेक आहे इथं. लेक फोर्ट त्याने आम्हाला रिक्षा 200 रुपये होता. रिक्शा वाला एक नंबर बना के बोला तेरे ऊपर नहीं जान देते, ये जाएगा. ठीक है चल देखते ऊपर. ऊपर नहीं लेगा ना कुछ, ऊपर कुछ नहीं लेगा. विंडो में जाओगे तो टिकट है, नहीं तो कोई टिकट नहीं, सब फ्री है. ठीक है चलो. राजा का जो बैंक है ना म्यूजियम में दिल्ली के बारे में बताओ कुछ. आपको मजा आएगा तो पीछे बैठ कर मजा देगा. चलेगा चलो. कर देता चलो. हाँ थोड़ी
चामुंडा का मंदिर है। सबसे पहले तो आप दोनों का रंग रंगीले राजस्थान में वेलकम, स्वागत, अभिनंदन। मेरा नाम है दिनेश शर्मा। इस सिटी को बोलते हैं सोने की नगरी, गोल्डन सिटी। यहाँ का पत्थर पीला है, जैसा यहाँ का पत्थर पीला है ना, वैसे यहाँ के लोगों का दिल भी गोल्ड जैसा है। हाँ। जैसलमेर का नाम सोने की नगरी, जयपुर का नाम गुलाबी नगरी, उदयपुर का नाम झीलों की नगरी, मुंबई का खुशियों की कहानी, भगवान कृष्ण की 16,000 रानी, अकबर बादशाह की 13,000, गणेश जी को 2 मिली थी, रिद्धि सिद्धि, अपने को भाव 1 मिलती है, वो भी जिद्दी, मजा कर, ठीक है। तो वो चीज़ें। अच्छा, ये 1971 में जैसलमेर की पहली हिंदी मूवी रेशमा और शेरा, यहाँ भैंस के बच्चे का बड़ी वाला सीन लगाया गया था। गवर्नमेंट ने बलि प्रथा बैन कर दिया। मूवी सुपर डुपर रही। सामने रुदाली मूवी का गाना दिल घूमो करेगा शुरू हुआ है, और जिस रस्ते से आए थे वहाँ पे कृष्णा मूवी का गाना झांझरिया उसकी चमकी का शूटिंग होता है। इसके अलावा सबसे बड़ा मूवी बना था शक्ति चित्र का सोना किला और नंदी जैसलमेर। ये किला पेंटिंग फेमस है, ये हैंड पेंटिंग। राजांचं गेस्ट हाऊस, आपका खुद का राजांचं गेस्ट हाऊस होते आणि इथं बघा सगळी शॉपिंग करायचं लावलं। फास्ट है, आप कितना भी तो कल जाएंगे नेचुरल। ओके, ये का गेस्ट हाउस है। इथं बघा। ओके, अन्नपूर्णा भंडार, भगवान कृष्ण हा का कुआं। जवाहरचा भंडार करायचा म्हणजे आप लोग इस समय देख सासवड। रहे हैं भगवान श्री कृष्ण का कुआं। एक बार की बात है, भगवान श्री श्री कृष्ण कृष्ण का और अर्जुन कुआं। यहाँ से मथुरा जा रहे थे। रास्ते में अर्जुन को प्यास लगी, बोला भगवान जी प्यास लगी, पानी पीना है। तो भगवान श्री कृष्ण ने अपने सुदर्शन चक्र से एक कुआं खोदा था। बोला क्या काम आएगा? बोला ऐसा समय आएगा जब मेरे वंश के राजा राज करेंगे और यहाँ पानी का नामो निशान नहीं होगा। कृष्ण ने खोदा, जैसलमेर नाम पड़ गया जैसल कुआं। हे बघा इकडच्या भिंती आहेत ना, इंटरलॉक आहे म्हणजे इथं बघा काय नाही। हा, पता नहीं क्या इंटरलॉक सिस्टम, पाय पाय पाय। हे बघा काहीच नाही, सिमेंट नाही, मातीने काहीच नाही, डायरेक्ट फक्त लावले। ते बघा सिमेंट नाही, काय नाही, तरी पण बघा एवढा फोर्स लावले। ते पण बघा अख्खा दगड एक याच्यानेच, एकच दगडाने बघा एवढा मोठा, एवढ्या वर्षापासून दिसा राहिलं हो। ये सैंडस्टोन पे आर्किटेक्ट है, जिसमें का जो पीला पत्थर है ये बड़ा सॉफ्ट स्टोन है, इस पे आर्किटेक्ट करना आसान है। इस पे देखो डिजाइन कर रखा पूरा। लक्ष्मीनाथ जी का मंदिर है। इथं कोरेगाव बघा। एक बाहर है ना? आप दोनों बैठ जाओगे, फोटो खींचो दोनों का। हाँ खींचो। मेरू दोनों को जोड़ के जैसलमेर हो गया। ओके, जैसल प्लस मेरू जैसलमेर। 1242 ला है। अभी के राजा का नाम महारावल चेतन सिंह भाटी है, जो भगवान कृष्ण की 159 पीढ़ी है, और यहाँ के राजाओं की 44 जनरेशन है। भगवान कृष्ण की 116 पीढ़ी के राजा हुए थे जैसल, जिन्होंने जिसमें नगर की स्थापना की थी। और आज भी राजा है, आज भी राज परंपरा है। हमारा राजा बड़े दयालु है, पब्लिक को बोला आप रहो अपने, तो उन्होंने अपने घरों को होटलों दुकानों और रेस्टोरेंट किया। तो आज भी लोग जो रहते हैं, राजाओं के सोल्जर्स जो राजाओं के इतना रक्त बहाते थे, उनके लिए लड़ते थे, युद्ध लड़ते थे, और ब्राह्मण जो राजाओं के सलाहकार थे उनके लिए पूजा पाठ करते थे। आज वही लोग रहते हैं। बाकी यहाँ तीसरी कास्ट कोई नहीं रहती। दूसरी बात, आप लोग शेरों शायरी सुनते हो? हाँ एक शेर सुनाता हूँ, जरा गौर से सुनना। ओके, सुना इरशाद तो करो। शेर सुना। इरशाद तो करो। इरशाद इरशाद। हाँ, एक शेर सुनाता हूँ, जरा गौर से सुनना। हाँ। मुझे भी नहीं आता, ठीक है। गौर से सुनना। ओके, बस मैं यही सुनने के लिए इधर आया था। हाँ, ये सुना शेर- दिया बस, अभी हो गया मेरा राजस्थान। हाँ, एक और सुनाता ओके। हूँ। दुनिया में दूसरा सब भी लोगों ने दिए हैं धोखे ही धोखे। हाँ, बड़े ज्ञान की बात कर रहा हूँ। हाँ, हाँ, दुनिया में बोल। सब लोगों ने दिए हैं धोखे ही धोखे, धोखे। बट इट्स ओके। बट इट्स ओके। ओके, बी पॉजिटिव। चल को अभी देखने वाले मेरे वो भी धन्य हो गया, राजस्थान मिल गया इनको भी। ओके, दगडांच्या कुलाड्या वगैरे। अरे तर कोरीव काम मस्त बनवतात तिथं बघा ना, एकदम छोटे छोटे मैंने को ये कोरीव। पसंद आया, मैंने खुद बोला, मैंने आया नहीं है, मैंने बोल दिया। ए भाई तू चढतो सेटिंगसाठी। वा, जवळ का तो गाँव है। आप मुझे जो मिले थे ना, इस गली से पीछे आता थे, उस कोने में मिले। स्पॉट को हिंदी बोलते हैं किला, और मैं आप लोगों को वहाँ पर मिला। ओके, और शुरू हुआ घूमने का सिलसिला। रानी के में रानी नहीं है, और ये कोई नई कहानी नहीं है। इस जमाने वाला खुद नहीं खरीद सकता। कौन सी चीज़? नहीं बता, आप ही बताओ। खरीदने वाला पहन नहीं सकता, पहनने वाला खरीद नहीं ए, सकता। वाह वाह। छोटे बच्चों के लिए कोई कोई खरीदता है जिसको ज़्यादा लगती है वो। अभी नहीं, बड़ों के डायपर। इकडं बघा लग्नपत्रिका असं घराच्या बाहेर लावतात। हे बघा पेंट करून असं बाहेर लावतात, ज्याचं लग्न असतं तिथं फोटोवर। झाला आमचा गाईड जास्ती पक्की तर
झाला तर आमचा फोर्ट फिरून झाला तर आमचा जातो शॉपिंग करतो आणि इन्फॉ गाडी जायला जास्त नाही म्हणतो मस्त मार्केट मस्त आहे ना आपण एक तो यहाँ का हाँ जो है किला है ना, हाँ बड़ा हुआ बिना पानी पीने तो रेस्टोरेंट का में पानी था। अभी पानी पंजाब से, दूध गुजरात से और टूरिस्ट महाराष्ट्र आते हैं। महाराष्ट्र आता दिनेश मतलब मेरे साथ जो होता है उनके लिए बोलता हूँ। हाँ वैसे ज़्यादा तो आता है गुजरात। उसको ये एब्जॉर्ब कर लेता है, अच्छा गाढ़ा नहीं जमता, बिल्कुल एकदम ठीक है। क्या डालने को? सही जमाने खट्टा डालना पड़ता है, दूध डालना पड़ता है। खट्टा डालना। इसमें भी बनता है क्या गिलास में? हाँ, इसमें आप सिर्फ दूध डालेंगे, दूध को दही जमा देगा, लेकिन खाने लायक दही नहीं रहता, बैक्टीरिया होता है इसलिए फाड़ देता है। हाँ? दूध डालेंगे, दूध को दही जमा देगा, लेकिन खाने लायक नहीं रहता है, बैक्टीरिया होता है। आता आम्ही डिझेल बारला थांबलो 250 किलोमीटर चालवलं आता जरा थांबू जरा ब्रेक पण घेऊ वॉशरूम तो ऑटोमेट हो गया ऐसा कैसा हो गया इतना जल्दी ओवरटेकर गया होगा अगर ऐसा कैसा बहुत आधा टंकी है अब क्या करो और करो यार कर इतना जल्दी कैसा ऑटोमेट हो गया सामने टक्कर गया होगा क्या सामने टक्कर गया होगा ऐसा आहे का ओके ऑटो कर बघा एवढे लवकर झाले अर्धा हे झाले तरी थोडाफार वॉशरूमला पण जायचं होतं म्हणून जरा केले ट्रॅफिक लागले आम्ही 3 तास झाले आहेच अटकल्यावर तर बघू कधी Hello. होणार इथं राजस्थानला काय चक्कर मार काहीतरी आहे बघ ना इथं नशीब पडला टायर जेल असतं पण सगळं बघायला काय लागतं पण दगडात बघ. लॉंगला जावं ऐसा दगड टाकायचे. मला वाटतं ना तर कोणला पण एंट्री नको करायला आता पण शे नसेल टोल नाका लागले आता एक्सप्रेस वे खूप टायमानंतर झोपले व्हॅलिड. हां म्हटलं झोपले तर एक्सप्रेस वे आहे का शिकायचा काम झालं उतरूनच करायला लागतात असं नाही मला सापडतं अजून आम्ही टाकले पण पंजाबचे लोक जाम लांब आहे आम्हाला बिकानेरला थांबायचं आहे बघू ते किती लांब आहे पोचलो आम्ही बिकानेरला इथं रूम घेतले हायवेच्या बाजूलाच हा हॉटेल GMBJ फूड फॅक्ट हा इथं रूम घेतले इथंच गाडी हायवे इथं बाजूलाच आहे जास्त लांब नाही इथून म्हणजे आम्ही लगेच निघू म्हणून जवळच घेतले रूम आता झोपतो गुड नाईट उद्या सकाळी आपण बोलू जाम झोप आले